आईला उगं वांग्याच भाजी खाल्ली तिच्या आईला. कसला वास रे हो. सुजाता भाई, कह दूं तुम्हें या चुप रहूं, दिल में मेरे आज क्या है, बोलो तुझे. मग काय म्हणता बाई? चेअरमन, मला लय टेन्शन आलंय. अहो चेअरमन असल्यावर सुजाताबाईने टेन्शन घ्यायचं असतं वय. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काही प्रॉब्लेम असला तर मला सांगा. अहो चेअरमन, माझा एक मानलेला भाऊ आहे. बर. तो येणार होता मला भेटायला. मग 3 दिवसापूर्वीच निघालेला आहे. 3 दिवस झाले आज त्याचा फोनच बंद आहे. मी लेवलची फोन लावते तर फोनच नाही लागत आहे. आणि सगळे नातेवाईक मला फोन करू विचारते तुझ्या इथंच आलाय. आणि मी काय सांगू, आता तो माझ्या इथं आलाच नाहीये. आणि मी पण फोन लावला वैतागले तर फोनच लागाना. एवढं काय त्याच्याकडे? आपल्याकडे अशी पोलीस यंत्रणा सुद्धा आहे. आपल्याकडे अशी गुप्तहेर यंत्रणा आहे. ते दुबईला जरी गेला असला ना, तिथून उंटवून उचलून तुमच्या समोर हजर करेल. अहो पण तो दुबईला कशाला जाणार ना, मला भेटायला येणार होता. अहो समजा गेला, उद्या जो पाताळात जरी गेला असला ना, तर आम्ही असं पोकलँड लावून उकरून तुमच्या पुढे हजर करू. तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. तुमचा भावच गेलाय ना, अहो त्याला समोर आणायची जबाबदारी माझी. तुम्ही कशाला टेन्शन? नक्की? हो नक्की. कुठे जाऊ देते हो, तुमच्या समोर आणून हजर करणार त्यांना 1 पीस मध्ये एकदम. किती वेळात आणता? अरे मला फक्त तुम्ही 1 दिवस द्या बर का. आजच्या आज भाऊ, ते नातेवाईकांनी इतका वैताग दिलाय मला. सगळे पाहुणे रावळे म्हणतात तुझ्या घरीच आलाय. सगळे मी ना फोन आहे ना घरात ठेवून बसले वैतागून. आता फोनवर नातेवाईकांना सांगा, अतिशय महत्वाच्या माणसाकडे मी तपास दिलेला आहे. त्यामुळे चिंता नाही. तो तुमचा भाऊ कुठे असू त्याला एकदम तुमच्या समोर आणून हजरच करतो. चालतंय चालतंय, तेवढं फास्ट करा पण. फास्ट म्हणजे आपल्या बसून यंत्रणा हलवीत असतो आपण सगळ्या. चालतंय. तुम्ही पण खुश व्हा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरं बरं चालतंय. बघा मग तेवढं. आता खुश झाले की नाही तुम्ही? खुश. चालेल ना मग. हा मी निघतो लगेच पुढच्या तपासाला. बरं बरं, लवकर करा बरं का. लगेच. वर आभाळ खाली धरती, दिस आलाय माथ्यावरती, आल्याड डोंगर. समोर बघून चाल ना, तुला काय माणसं दिसना काय? अरे बाळू भाऊ, काय सांगू राव तुला. काय बॉडी बॉडी बॉडी? हा, तुला काय आता जिमला जायचं काय? ती बॉडी नाही, मग डेड बॉडी. डेड बॉडी. डेड बॉडी? हा. कुठं? तिकडं खाली वाड्याला. अयो आईला मग कुजली, वास येतोय नुसतं, नाही का सडायला लागली ती. वास येतोय? मला तर ना मर्डरच वाटतोय. मर्डर. ओ बो 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 आईला मर्डर म्हटलं अवघड आहे. एक काम करावं लागेल आता, पहिल्या सरपंचाला जाऊन सांगावं लागेल. हा मग तू सरपंचाला सांग, मी तर गावातल्या मोठ्या बाकींच्या माणसांना सांगतो. मी सरपंचाला सांगतो. चालेल. सरपंच हे कामल्या, बोल भाऊ गंटन. मी ना आता तिथं डेड बॉडी बघितली. काय बघितली? डेड बॉडी कुठं? आपल्या वाड्याची इकडं. भड्याची इथं? हा. काय बोलतो? हा, मी गेलतो टॉयलेटला. हा गेलतो मी चाललो होतो. हा आणि चालता चालता असा वास आला नाही का, हा. काही ते सडल्यासारखा. अरे बाप. मग इकडं तिकडं बघितलं, तिथे एका ठिकाणी डेड बॉडी होती. अशी आधी मला 2 पाय दिसले, मग तोंड दिसलं. मग ते ना ती बॉडी अशी सडायला लागलेली. असं वास सुटला नुसता घमघमाट. बाबू घंटे, हा. आपल्या गावात काय ना काय होतच असतं. हा ना राव. जाऊन दे, जा तू पटकन जा. जाऊ का? हा जा जा. सरपंच. ओ सरपंच. ओ सरपंच, बरं झालं तुम्ही भेटले इथं. काय रे? अहो आपलं गावात अवघड झालंय. काय? अहो तो गांठ्या तिकडे कुठं त्या गावाच्या बाहेर परसाकडे गेला होता. हा. आणि त्याला तिकडे डेड बॉडी दिसली. आपल्या गावात डेड बॉडी? आता काय सांगायचं, इतका जोरात पळत आला ते म्हणला मी परसाकडे सुद्धा बसलो नाही. डेड बॉडी पडली म्हणला तिथं. कोणाची असेल डेड बॉडी? काय माहित बा कोणाची असेल काय नाही ते. म्हणजे मला राव आलंच नाही म्हणलं. आता पहिलं सरपंचाच्या खाणं त्यांनी काय सांगितलं असं ना, कुजलेली आहे काय, चेहरा वास येतोय म्हणला देऊ. अरे वास येतो म्हणजे कुजायला लागली राव ती. हो. अरे पोलीस केस रे बाळू. डेंजर काम आहे ते. तुमच्या पातळीवर बघा काय करायचं ते. व नाही तर गावात काही तिसरा खेळवायचा. एक काम कर, आपला पोलीस पाटील आहे ना प्रदीप शिरसाट, हा. हा फोन करून बोलून घे तिथं. आम्ही बी तिथं जातो, बघू कसं आहे, काय ओळखत काय तोंड बीड, आणि पोलीस स्टेशनला सांगू. ठीक आहे, मी त्याला फोन करून बोलून घेतो. चला चला. हो हो. आपल्या गावातले ना एक ना एक काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच असतील भाऊ. आता काय आपलं कधी गावातले संकट आहे ना आपले दूर व्हायचे राव. आईला हो चेअरमन का ऐका ना. अहो ते घंटे ना, घंटे संडासला गेला होता आपल्या गावाबाहेर. हा मग
अहो त्याला तिथे आहे ना बॉडी दिसली. काय बोलतो? हा सडली होती म्हटलं, वास येते भासा भासा. आपल्या गावातून कुणी गायब तर नाही ना? गावातून न राव. ती साक्षी गायब आहे बरं का. अहो पण ते मारणार नाही, ती 4-5 जण मारीन अशी आहे ती. आयला आपल्या गावातून मला नाही वाटत बरं का कोणी गायब आहे. पण सुजाताबाईचा एक मानलेला भाऊ येणार होता राव. ती सुजाताबाई मागाशी लय अशी बारीक तोंड करून बसल्या होत्या. त्या म्हणल्या माझा भाऊ 3 दिवसापूर्वी माझ्याकडे यायला निघलाय, मानलेला भाऊ. आणि मग फोन बिन फोन लागाना आणि तू इथपर्यंत पोहोचला नाही. सगळ्या नातेवाईकांचे फोन येते त्यांना. सुजाताबाईचा मानलेला भाऊ शोधायला निघलोय. आयला तिथं नसन. काय सांगता येत नाही भाऊ. चेअरमन कोणी बी असू शकतं, पण ते लय सडलेले वासुर यायला काय समजाना ना. आणि आपण रुमाल जवळच बी जाऊ वाटत ना. बघूच आपण कोणी नेमकं. चला चला लवकर. चल बरं. मला ते सांगितलं तरी मळ व्हायला लागलं. मला पहिला आवळा सुपर खावा लागणार आहे. बरं एक काम कर ना कामल्या, तू काय कर, तू असंच तिथं मंदिर पैसे थांब, मी सुजाताबाईला सांगून येतो. जा 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 जा. हो चेअरमन, भेटला का माझा भाऊ? हा शोधतच आहे आम्ही त्यांना बरं का. तुम्ही तर म्हणाले मोठी यंत्रणा नाही, लगेच शोध लावतो आणि हे करतो आणि ते करतो. आमची यंत्रणा कामाला लागलेली, आमच्याकडे काही बातमी आलेली, पण आता तुम्हाला कसं सांगावं मला काही समजाना. आता तुम्हालाच आहे ना मी जे सांगणार आहे त्यासाठी आता तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा सुजाताबाई. कारण काही गोष्टी आहेत ना आपल्या हातात नसतात, सगळ्या देवाच्या मनावर चाललेल्या असतात. त्यामुळं तुम्ही असं मन घट्ट करा तुमचं. आता काय आहे, जी गोष्ट व्हायची ती होऊन जात असते. काय म्हणताय चेअरमन, तुम्ही डायरेक्ट बोला ना, मला काही कळनाच. काय झालंय बरं का, गावाच्या बाहेर एक गांठ्याला अशी एक डेड बॉडी दिसली तिथं. काय? हा आता ती आम्ही पाहायला जाणार आहेत, पण तुम्हाला म्हणलं सांगा काय झालंय. आता ती तुमच्या भावाचीच असं काही नाही, पण असू पण शकते. कारण आपल्या गावातलं तर काही कोणी गायब झालेलं नाही. बाई आवाज कसं काय झालं चेअरमन? अहो आता काय आता रडू नका, तुम्ही रडू नका, शांत व्हा. आपण अजून ती पाहिलेली नाही, पण ते काही असू शकते. आता तुमचा भाऊ 3 दिवस झाले गायब आहे आणि तिथं आता डेड बॉडी आता तिथं गेल्याशिवाय काही कळायचं नाही. पण तुम्ही धीर धरा, एकदमच असं काही. अहो मी नातेवाईकांना काय सांगणार आता? ते काय म्हणते माझ्या गावी आला आणि तो असं झाला. बाई आता काय करू? रडू नका रडू नका तुम्ही. आपण करू काहीतरी, तुम्ही रडू नका रडू. चला बरं आपण ती पाहू तरी काय. कुठे? चला तुम्ही. चेअरमन मला टेन्शन आलं, मला तर बघू बी वाटना. अहो तुम्ही सावकाश या. आता काय सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मला ते ना अशा डेड बॉड्या बघायचं म्हणलं ना अंगावर काटा येतो. 2 दिवस जेवण जात नाही. पण एवढा वास म्हणले कसं झाला असेल ते. तुम्ही रडू नका रडू नका. आले बघ सरपंच बी. बरं झालं चेअरमन तुम्ही भेटले. डेड बॉडी सापडली, जावं लागेल तिकडे आपल्याला. हा ना तिकडे जायचंय. जे बाई आहे का? हो ती का म्हणून रडू राहिले? अहो काय झालंय सरपंच, 3 दिवस झाले त्यांचा मानलेला भाऊ यांच्या घरी यायला निघलाय. त्याचा फोन लागाना, त्याचा तपास नाही. सगळे नातेवाईक यांना विचारतात. आणि आता ती बाटा माझ्या कानावर आलाय तिथे एक डेड बॉडी. म्हटलं यांच्या मानलेल्या भावाची आहे का काय बघावा, म्हणून त्यांना घेऊन चाललो होतो. अरे 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 आता आपण देवाकडे प्रार्थना करू बुवा ते नसावा हा ना तेच तर आहे. अवघडच विषय झाला बुवा तो. तात्या चला आम्ही बी आलो. चला तुम्ही वा पुढं तुम्ही वा आलो. पुढं. हा वा पुढं तिकडच जायचंय. वा पुढं सगळे चला. बर तो घंट्या बघितला का? आम्ही गांठ्या कुठे हेच पाहतोय. आपल्याला तिकडे जायचं, पण तो गांठ्या कुठे वाळ्या येतोय म्हणला मागून त्यो. येतोय म्हणला ना? हा. चला मग. चला बरं. तुम्ही रडू नका राव. तुम्ही मी सांगतो ना, तुम्ही रडू नका. रडू नका तुम्ही. आपण पाहू ना अगोदर काय आला गांठ्या. कुठे घंट्या तू? किती वेळ झाला राव तुमची वाट बघतोय मी. कुठे डेड बॉडी? तिकडं चला बरं. हळू पोलिसांना फोन करावा लागेल. नका रडू. अहो, नका रडू तुम्ही नका. ती घारमाशीवर राहिला. थांबा तुम्ही नका जाऊ पुढे. चेअरमन घंट्याची चुकच नाही. घंट्या फक्त डेड बॉडी म्हणला होता, आपण माणसाची समजलो. तरी मला तेच म्हणायचं सरपंच, ह्यो कुत्रा सुजाताबाईचा मानलेला भाऊ असणच कस काय? चेअरमन ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडनं. बोल ना का माझ्यासोबत. अजय ना काय झालं? सुजाताबाई थांबा ना. सुजाताबाई अहो ऐका ना. आता तुम्हाला ऐका ना. अहो ऐका ना. अहो ऐका ना.